महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख खून प्रकरण गाजत आहे। रास्ता रोको झाले, बंद पुकारण्यात आले, निषेध नोंदवण्यात आला। अधिवेशन सुद्धा याच मुद्द्यावरून गाजलं। पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असलेले वाल्मिक कराड, त्यानंतर परळीतला पीक विमा घोटाळा, हे एकंदरीतच सर्व प्रकरणावरून अप्रत्यक्षरित्या कधी प्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं। वाल्मिक कराड खंडणी गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये तेच मास्टरमाइंड आहेत असा आरोप त्यांच्यावर होत आहे। एकंदरीत वाल्मिक कराड यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपावरून धनंजय मुंडे यांना घेरण्याचं काम सध्या सुरू आहे। जे काही विरोधकांनी आरोप केले या प्रकरणावरती आतापर्यंत धनंजय मुंडे उघडपणे बोलले नाहीत। धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी आरोप केला, विरोधकांनी जे काही प्रश्नांचा भडीमार केला या सर्व बाबतीमध्ये उत्तर देणार आहेत। नेमकं धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार आहेत, वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये आपली भूमिका धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करणार आहेत का? वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख खून प्रकरण यांचा संबंध आहे का, या बाबतीमध्ये धनंजय मुंडे बोलणार आहेत का? जे काही खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत का? परळीमध्ये जे काही पीक विमा घोटाळा झाला, सुरेश धस यांनी तसा आरोप केला, अधिवेशन त्यांनी अक्षरशः या मुद्द्यावरून गाजवलं, त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत का? या सर्व बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष धनंजय मुंडे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे। मित्रांनो, आमदार संदीप क्षीरसागर असतील, आमदार सुरेश धस असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, नाना पटोले असतील, अंबादास दानवे असतील, अशा अनेक नेत्यांनी अधिवेशनामध्ये बीडचे मुद्दे उपस्थित केले आणि अधिवेशन अक्षरशः डोक्यावर घेतलं, गाजवलं। एक प्रकारे धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचं काम केलं जात होतं असा आरोप मुंडे समर्थकांचा आहे। एकंदरीतच संतोष देशमुख खून प्रकरण खूप संवेदनशील आहे, खूप चुकीचं कृत्य त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं जे काही त्यामध्ये गुन्हेगार असतील, दोषी असतील, खऱ्या अर्थानं त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, याबद्दल कोणाचंही दुजं मत येणार नाही किंवा वेगळं मत येणार नाही। पण जे काही वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत, तर या बाबतीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी मागच काही दिवसापूर्वीच स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की जवळचे आहेत तर आहेतच, मी नाकारणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं महत्त्वाची ठरणार आहे। धनंजय मुंडे काय बोलणार आहेत, सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये काही बोलणार आहेत का, सुरेश धस यांच्यावर पलटवार करणार आहेत का, संदीप क्षीरसागर यांच्यावर पलटवार करणार आहेत का, नेमकं धनंजय मुंडे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार आहेत, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण सुद्धा आजच्या धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेचं कव्हरेज देणार आहोत, अपडेट देणार आहोत। त्यामुळं आमच्याशी आपण संलग्न राहा, जोडलेले राहा। महाराष्ट्र टुडे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया विनंती आहे, सबस्क्राईब करा। आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा यावेत त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार।